सगळंच लय भारी आहे. नमस्कार, राम राम मंडळी. बघा बघा कशी कशी लेकर. अरे अरे मला जाऊ दे जरा पुढं. राम राम मंडळी. आता का नाही बघा, मी आलोय बघा ह्यांच्या गावात. आपल्या गावाचं नाव काय? तालुका, जिल्हा सांगली. आपल्या देशाचे पंतप्रधान कोण? नरेंद्र मोदी. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आणि इथले खासदार कोण आहेत? बर. आणि आमदार सुरेश. बर चला मग आपण जाऊया जरा बाजारात. चला मंडळी जरा चर्चा करूया. चला. राम राम मंडळी. या सगळ्या पोरांच्या गोळक्यात आलोय बघा. आता सगळी इथे ज्येष्ठ मंडळी आहे ती आहे का नाही. ह्या बाजारात सगळी फिरणारी सगळी सामान्य जनता आहे हो. 2019 वर्ष आहे. आता ही सगळी मतदार राजा होणार आहे. ते घरला येते राजकीय मंडळी. 5 वर्षात आली का हो ही राजकीय मंडळी? एकटाही फिरकला नाही आणि याच्या पुढे फिरकणार नाहीत. आणि कुठली कामं करणारी माणसं नव्हे, तर खाजुडी बोलायची माणसं आहेत. काँग्रेस पक्षाशिवाय इथं काय कुणाचं काय चालणार नाही काय. आणि जे भाजप आले की नाही, हे सगळ्या शेतकऱ्याची वाट लावून टाकले. वाट एकमोरी. आपल्या गावातील तरुण वर्ग आहे तो मटका किंवा इतर जे 2 नंबर धंदे सगळे जे काँग्रेसच्या काळात बंद होते ते परत चालू झालेले आहेत. त्यामुळं ही काय सरकार सर्वसामान्यांच्या हिताचं आम्हाला वाटत नाही. नोटबंदीचा पण तेवढाच घातक निर्णय या देशामध्ये. अजून जिल्ह्यामध्ये जे पैसे आहेत ते अजून कोर्टामध्ये अडकलेले आहेत. लोकांचे पैसे अडकून आहेत अजून. नावाला पारदर्शक. नावाला पारदर्शक व्यवहार आहे आणि यांचा सगळा कारभार भोंगळ आहे. शेतकरी आमच्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रात कधीही आत्महत्या करायच्या प्रवृत्तीनं आता आत्महत्या करायला लागलाय. त्याला कारण हे षडयंत्र त्यांनी केलं. षडयंत्र कसं केलं? साखर कारखानदारी, दूध धंदा आणि हे बाकीचे आहेत, हे सगळ्याचे भाव पाडले. आणि या भाव पाडू नये की नाही, हे सगळं षडयंत्र करून इथं सगळं उद्ध्वस्त करायचं कारस्थान केलं या सरकारनं. ह्या देशामध्ये कर्जमाफीसाठी नग्न अवस्थेत दिल्लीमध्ये जर शेतकरी जाण्याचा योगायोग असेल तर आणि ह्याच्यापेक्षा आजचे दिन आणि काय? तुम्हाला काय वाटतंय 2019ला मोदी का गांधी? कल काय राहील महाराष्ट्राचा? मोदी. भाजपला आता 5 वर्ष झालं येऊन तुम्ही लगेच जर म्हणाला भाजपनं काय केलं, भाजप ही पाहिजेच हो. भाजपला आणि 5 वर्ष देऊन बघायला पाहिजे. आजचे दिन आले, बड्या लोकांना आले का न आले त्यांनाच माहित. गोरगरिबांचं नुकसान झालं. उलट मोदीच राहणार. मोदीच राहणार. का जरा त्यानं कामं केलंय. आजचे दिन नुसतंच कागदावर चालल्यात, प्रत्यक्षात कुठे आहेत? प्रत्यक्षात आजचे दिन नाहीत. रस्ते सुरुवातीला आल्यावर थोडंफार केलते, त्यानंतर रस्ते काही केलेले नाहीत, परंतु बाकीचं विकास कामे भरपूर केलेले आहेत. मोदी का गांधी सांगा? मोदी. का बरं मोदी? भ्रष्टाचार थोड्या अंशी तरी कमी झालाय. 60 वर्षात जे झालं नाही ते 5 वर्षात जर करा म्हणलं तर होऊ शकणार नाही. मोदी सरकार पुढल्या 5 वर्षात जर आलं तर हे सगळे हे म्हणतात ना लोक, हे सगळं होऊन जाईल. पुढल्या गावातली मंडळी वाट बघायला लागली ती, त्यांच्याकडे जाऊया. त्यांची बी जरा मतं, अडी अडचणी, समस्या जाणून घेऊया. या चला.